गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्लॉग असणार आहे स्पेशल शूटसाठीचा, कारण मी आज दौंडला शूटसाठी चालले होते. त्यासाठी मी 6 वाजता आज उठले होते आणि 6:30ची मला बस होती. त्यामुळे माझ्या छोट्या भावाने मला स्टँडवरती सोडलं. स्टँडवरून मी डायरेक्ट आता बारामतीला जाणार आहे आणि बारामतीवरून मग डायरेक्ट दौंडला जाणार आहे. तर चला आजचा व्लॉग कंटिन्यू करूयात. हे सातारा बस स्टँड आहे, तुम्ही बघू शकता. सकाळच्या टाईमला सुद्धा किती गर्दी होती आणि माझी बस आली होती 6:30ची. मी बसमध्ये बसले, गर्दी जास्त नव्हती, त्यामुळं थोडा वेळ मला थांबावं लागलं आणि थोड्या वेळानंतर बस निघाली. फायनली मी 2.5 तासाचा प्रवास कंप्लीट केल्यानंतर बारामतीमध्ये पोहोचले. तुम्ही बघू शकता इथे बारामती बस स्थानक लिहिलेलं आहे. बारामतीचं बस स्टँड खूप सुंदर आहे, म्हणजे एअरपोर्ट लुक आहे पूर्ण. मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच, पण आत्ता मी पोहोचली आहे सध्या आणि इथून आम्ही दौंडला जाणार आहे. दौंडला जाण्यासाठी माझा फ्रेंड येणार आहे माझ्यासोबत, प्रतीक म्हणून. तर तो अजून काही आलेला नाही आहे, त्याला मी आता कॉल करेन. मग तो आला की मग तिथून डायरेक्ट दौंडला जाणार. मग तिथून पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत तुम्ही बघा बारामतीचं बस स्टँड कसं आहे. तुम्ही बघू शकता हे बारामतीचं बस स्टँड आहे. पूर्ण एअरपोर्ट लुक दिलेलं आहे त्याला. स्वच्छ आणि सुंदर असं बारामतीचं हे बस स्टँड आहे. थोड्या वेळातच माझा फ्रेंड प्रतीक मला स्टँडवरती पिकअप करायला आला आणि आम्ही दोघे दौंडला जाणार आहोत शूटसाठी. मग बारामती स्टँडवरून डायरेक्ट आम्ही दौंडला चाललो आहे. मी बारामतीला वारंवार येत असते, माझं शूट असतं सारखं त्यामुळे. आणि बारामती खरंच खूप नीट, क्लीन आणि स्वच्छ आहे. तुम्ही रस्तेसुद्धा बघू शकता. जर तुम्हाला सुद्धा बारामती चा व्हिडिओ बघायचा असेल तर मी फुल बारामती एक्सप्लोअर करीन. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा रिस्पॉन्स जर चांगला आला तर मी त्यावरती नक्की व्लॉग करेन. आता हे तुम्हाला दाखवते बऱ्हाणपूर आले. बऱ्हाणपूर म्हणजे बारामतीच्या जवळ असलेलं आणि बारामतीतील सगळ्यात मोठं, मला तर वाटतंय आमच्या पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठं असं पोलिसांसाठी हेडक्वार्टर बनवले. आणि ते तुम्हाला दाखवतो किती सुंदर हेडक्वार्टर आणि किती भलं मोठं हेडक्वार्टर आहे बघा. पोलीस उपमुख्यालय बारामती बऱ्हाणपूर. हे जे हे सगळं जे आहे तिथं पोलीस राहतात. त्यांचं सगळं ऑफिसेस वगैरे इथं आहे. प्रशासकीय इमारत, पाठीमाग स्टेडियम सुद्धा आहे, दिसत असेल तुम्हाला. पुढचं दाखव बघा, रस्ता बघा. आहे का तुमच्या इथं रस्ता आहे? नाही, आमचा सातारा पण छानच आहे. नाही, सातारा छानच आहे, जगात भारी सातारा आहे, पण रस्ता बारामतीचा 1 नंबर आहे. तर नमस्कार, आता आम्ही चाललेलो आहे शूटला दौंडला. आणि हे आमचे सर आहेत पर्ल एंटरटेनमेंटचे, प्रतीक सर नाव आहे यांचं. आणि यांच्यासोबत आज माझं शूट आहे. तर दौंडला जाऊन आम्ही कशाचं शूट करणार आहे, कुठल्या ब्रँडचं शूट करणार आहे हे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आणि प्रतीक सर, तुम्हालाच कसं वाटतंय? आपण दौंडला चाललोय आणि आपला फायनली ड्रीम प्रोजेक्ट होता तो आज कंप्लीट होतोय. आज आपण त्या प्रोजेक्ट वरती काम करायला चाललोय. तर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. आज काहीतरी नवीन शूट करायला मिळणार आहे आणि खूप दिवसापासून इच्छा होती की या प्रोडक्ट किंवा या गोष्टींचं शूट करायला आपल्याला मिळावं. ते आज फायनली मिळालंय आणि आपण त्या दिशेने चाललोय. आनंद आहे, आतून खुश आहे आणि काम करायची काय म्हणतो आपण त्याला, जिद्द पण आहे की छान काम करूयात, मस्त काम करूयात. आणि आमच्या मॉडेल आहेत त्यामुळे काही विशेष नाही. खूप दिवसापासून आमची इच्छा होती की आम्हाला तो प्रोजेक्ट मिळावा आणि त्याच डेडिकेशनने आम्ही काम करावं. म्हणजे युनिव्हर्स पण ऐकतं शेवटी. येस, युनिव्हर्स पण जेव्हा ऐकतं. इच्छा व्यक्त करत होता, म्हणजे जेव्हा बारामतीत कंपनी मनापासून इच्छा जेव्हा व्यक्त करतो त्यावेळेस युनिव्हर्स नक्की ऐकतो. 100%. किती वेळा मोबाईल पडतोय, किती वेळा पडतोय. 10 वेळा मोबाईल पडला पण हारले नाही. मोबाईल पडतोय,
करतोय, त्यासोबत ब्लॉग सुद्धा करतोय. पुन्हा पडला मोबाईल आपला, पुन्हा मी समोर सरळ करतेय आणि पुन्हा हा हसतोय. हस असतोय तू सरांवर अरे तुऱ्यावर आली का? जास्त लोकांना जवळ येतो. अच्छा, म्हणजे जे लोक सर म्हणतात काही वेळानंतर ते अरे तुरेवरती येतात बरं का. मी सरांना सुद्धा अरे तुरेच करते. कुठल्या सरांना? फ्रेंडली आहे माझ्या सरांसोबत. काय नको. सरांना मी खूप हसत खेळत काम करत असते आणि खूप फ्रेंडली आहे, त्यामुळे खूप छान काम होतं. आपण आलोय कुरकुम. आमचे व्हिडिओ खूप छान होतात. तुला माहिती आहे का कुरकुम मध्ये काय आहे? कुरकुंभ नाव हे पहिल्यांदाच ऐकतेय. कुरकुम मध्ये खूप मोठं देवीचं मंदिर आहे. जायचं आपण पाया पडायला तिकडं. गाडीत मेकअप चाललाय. हो, मेकअप करावा लागतो बघा, किती आमची धावपळ असते. तुम्हाला दिसतं शूट म्हणजे खूप छान असतं, पण त्यामागं किती कष्ट असतं, किती स्ट्रगल असतो ते तुम्हाला बघायला मिळेल या व्लॉग मध्ये. तुम्हाला असं वाटतं की पैसे खूप इझी मध्ये मिळतात ह्यांना, पण तसं काही नाहीये. सकाळी 5 वाजता उठून गाडी पकडून ट्रॅव्हलिंग करून यावं लागतं. इझी मध्ये असे काही करोडो रुपये नाही मिळत आपल्याला. हा, पण छोट्या गोष्टी घेण्यासाठी सुद्धा खूप मोठा स्ट्रगल करावा लागतो प्रत्येक गोष्टीत, सगळ्यांनाच. जा तू जा बाबा पुढे जा. आपला फोन बराच वेळ टिकलाय, पडला नाहीये. आता मी लावला ना म्हणून. गार्डन डेव्हलपर्स. बऱ्याच मुली मला विचारत असतात की शूटला मेकअप तुझा कोण करतं? मी स्वतःच करते. येतो मला म्हणजे तसा तोडका मोडका मेकअप. एवढं पण छान नाही करत मेकअप मी, पण सगळ्यांना आवडतो माझा मेकअप. त्यामुळेच विचारतात की तुझा मेकअप कोण करतं. आम्हाला कॉन्टॅक्ट देशील का? आता त्यांना कोण सांगणार? माझं बिस्कट. मैं खुद ही हूँ. सब हूँ मेकअप आर्टिस्ट हूँ, मैं राइटर हूँ, मैं डायरेक्टर हूँ, मैं मॉडल हूँ, मैं एक्टर हूँ, मैं ब्लॉगर हूँ, ऑलराउंडर हूँ. मैं एडिटर भी हूँ. मैं बता दूंगा सबको राज. एडिटर भी हूँ. मैं बता दूंगा सबका राज. काय पुणे फॅशनच्या 2-3 व्हिडिओ मी एडिट नाही करून दिले तुला आतापर्यंत. हा? कधी दिल्या? पुणे फॅशनचे मी एडिट करून दिलेत तुला व्हिडिओ. चल. तुला खूप कामाचा लोड आला होता त्यावेळेस, तुम्हाला रिक्वेस्ट केलीस की प्लीज शुभांगी मॅडम तुम्ही मला एखाद दुसरा व्हिडिओ. मोबाईलला पटलं नाही, मोबाईलला पण पटलं नाही का? तो मोबाईल आता पटवून मी त्याला देते. मोबाईलला पटवून देते. हा मला बोलला की शुभांगी मॅडम माझ्याकडं खरंच आता वेळ नाहीये आणि खूप अर्जंट मध्ये व्हिडिओ हवे आहेत, तर प्लीज मला हेल्प करू शकता का? तर मग मला सुद्धा दया आली याची आणि मी सुद्धा मग म्हटलं हो चल देते करून. आणि ह्याच्यापेक्षा छान व्हिडिओ मी एडिट करून दिलाय त्याला आणि व्हायरल पण गेला. आता हे टाकणार आहे मी. तर फायनली आम्ही दौंडमध्ये पोचलो आणि दौंडमध्ये पोचल्यावरती आम्हाला नाश्ता करायचा होता. आम्ही खूप हॉटेल बघितले, शेवटी हे एक हॉटेल आम्हाला मिळालं. आतमध्ये गेल्यावरती इतकी गर्दी होती, आम्हाला बसायलाच जागा नव्हती, त्यामुळे आम्ही 2nd फ्लोअरला गेलो. सेकंड फ्लोअरवरती सुद्धा खूप गर्दी होती, एक सुद्धा टेबल रिकामा नव्हता. एक टेबल शेवटी आम्हाला मिळाला आणि कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही बसलो.
ही बघा, ही आली आमची मिसळ. दिसतीये तर खूप छान आणि खाऊन बघायची कशी टेस्ट आहे, काय आहे. नक्कीच चांगली असणार आहे. मिसळ सोबत आता पाव सुद्धा आलेत आणि आता आम्ही मिसळ खाऊन बघतो. बाहेरून हॉटेल खूपच छोटं दिसत होतं. वाटलं नव्हतं की आतमध्ये येऊन एवढी गर्दी आम्हाला बघायला मिळेल. पण आतमध्ये आल्यावरती टेबलसुद्धा आम्हाला मिळणं मुश्किल होतं. त्यातून एक टेबल मिळाला आणि मिसळ ऑर्डर केली. आता मिसळ खाऊन बघतीये. मिसळ खाऊन बघितल्यावरती ती खूप स्वादिष्ट होती. गाईज, चहा आलेला आहे आणि चहाचा कप तुम्ही बघू शकता किती युनिक आहे. हात लावल्यावरती चटका बसतोय. आता चहा घेणार कसा? चहा हातात पकडताच येत नाहीये गाईज. हा चहा पिऊन दाखवतोय गाईज आपल्याला. कसा आहे चहा? पानसट आहे. मिसळ तर छान होती. चहा बघूयात आता कसा आहे, आपण ट्राय करून. अरे चटके बसतायत. त्याला चटके बसतायत. हात बघा कसा थरथरतोय माझा. बशीने चहा पिणार आहे. दौंडला घेऊन बशीने चहा. घरी मी कपनी चहा पिते. बशीने कधीच चहा पित नाही. चहाने मिसळचा मुडगा. खरंच पानसट चहा आहे. साखरच नाहीये. बट इट्स ओके. नेक्स्ट लेवल रिव्ह्यू चालला इथे. मिसळ छान होते त्यामुळं चहासाठी यांना माफ. नाहीतरी त्यांना गोळ्या घातल्या. गोळ्या कशाला घालू मी? जाता जाता त्यांना सांगणार होते चहामध्ये साखर कमी आहे. ते काळजी घेतात आपली, उलट कमी शुगरचे देतात जेणेकरून आपण आजारी नाही पडावं, काय होऊ नये. शुगर जेवढं कमी खाल ना तेवढं चांगलं असतं. हां, हे खरं आहे. शुगर चांगली नसते चहामध्ये किंवा फ्रूट ज्यूसमध्ये. जी काही शुगर आपण सारखं घेत असतो. आता उन्हाळा येतो, थंडगार सगळं लागत असतं आपल्याला. बाहेर गेलं की कोल्ड्रिंक लागतं, फ्रूट ज्यूस लागतात, त्याच्यामध्ये शुगर मिक्स करतात. तर ते आपल्या स्किनसाठी चांगलं नसतं. चरबी वाढते, त्यामुळे शुगर चांगली नसते. शुगर जास्त करून अवॉइड करायचा प्रयत्न करा. तर हे बघा असं तोंड होतं शुगर खाल्ल्यामुळं. हा, ह्याला चहा लागतो, खूप लागतो चहा. त्यामुळे याचा चेहरा बघा. दाखव चेहरा. मला आवडीचं चहा नाही. चहा असाच पेत जा घरी सुद्धा तू. चहा नाही, चहामध्ये साखर अजिबात टाकायची नाही. नाश्ता झाला. आता इथून आम्ही चाललोय आमचं जिथं शूट आहे त्या लोकेशनला. तर गाईज, फायनली आम्ही आज दौंडमध्ये पोहोचलोय आणि फायनली तुम्हाला दाखवते आम्ही कुठल्या प्रोजेक्टवरती काम करणार आहे. आज कुठला ब्रँड आहे? चंदू काका सराफ आणि कंपनी. आज यांच्या ब्रँडचं आम्ही काम करणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम ज्वेलरी शूट करतोय, त्यामुळे आमच्यासाठी सुद्धा न्यू एक्सपिरियन्स आहे आणि नक्कीच आम्ही डेडिकेशननी काम करण्याचा प्रयत्न करू. तर लेट्स सी, बघूयात आता कसा व्हिडिओ होतोय, कसं काम होतंय. पटकन मी रेडी व्हायला गेले. साडी वगैरे नेसली आणि थोडासा टचअप केला, ज्वेलरी वगैरे घातली आणि माझं फायनल लुक काय असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आजचा माझा फायनल लुक. ज्वेलरी शूट असल्यामुळे मी आज साडी नेसली आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसतीये. रेडी झाल्यानंतर मी स्क्रिप्ट रीडिंग वगैरे करून घेतलं. माझं जे काय बोलायचे आहेत डायलॉग ते व्यवस्थित वाचून घेतले.
तर हा आहे माझा सेकंड व्हिडिओसाठीचा लूक. सेकंड व्हिडिओ शूटसाठी आम्हाला प्रत्येक सेक्शनला जाऊन ज्वेलरीचं शूट करायचं होतं. तुम्ही बघू शकता हे दागिन्यांचा सेट कसा लावलेला आहे, याचं शूट आम्हाला आत्ता घ्यायचं होतं. तर याची शूट कशा पद्धतीने आम्ही घेतलं ही क्लिप मी पुढे लावतेच, ती तुम्ही बघा. ॲक्शन. रॉयल जोकर. आणि अशा प्रकारे आमचं चंदूकाका सराफ या ज्वेलरी शॉपचं शूट कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला मी चंदूकाका सराफ यांचं गाडी पार्किंगचा एरिया दाखवते कसा आहे. खूप अंधार होता तिथे. आमचं शूट कंप्लीट झाले आणि आता मी घरी चाललोय. तुम्हाला मी दाखवते, एक सुंदर मला दृश्य दिसलेलं आहे. सूर्य मावळतानाचं दृश्य बघा किती सुंदर दिसतंय. खूप भूक लागली होती जाता जाता, त्यामुळे आम्ही जेवायला थांबायचं ठरवलं आणि फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालं आणि तिथं आम्ही जेवायला थांबलो. कांदा लिंबू आहे, कांदा लिंबू. तर हे बघा असं आहे आमचं रात्रीचं जेवण करतोय आता आम्ही. सकाळपासून खाल्लं नव्हतं, फक्त मिसळ खाल्ली होती. आता शूट संपलंय, घरी चाललोय आणि फायनली आम्ही चिकन थाळी ऑर्डर केली. इथलं जेवण खूप बेस्ट असतं आणि स्पेशली इथली चिकन थाळी मला खूप आवडते, त्यामुळे आम्ही दरवेळी इथंच येऊन जेवण करतो. आणि फायनली आम्ही प्रतीकच्या घरी आलेलो आहे, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा बारामती गाठायची होती, कारण शूट होतं. तर असा होता आमचा हा शूटचा डे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.